राधे. तर आज आपण 17वा चॅप्टर हिस्ट्रीमधला बघणार आहोत, मॅनेजमेंट ऑफ फोर्ट्स अँड द नेव्ही. मॅनेजमेंट म्हणजे काय राहते? मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. तू बघतो कोणतीही जर एखादी भव्य गोष्ट करायची असते तर त्याच्यासाठी एक प्रकारचं व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. उदाहरणादाखल आपण एखादा कोणता तरी प्रोग्राम करत आहोत वाढदिवसाचा, तर तू लक्षात घे, जेव्हा वाढदिवसाचा आपल्याला प्रोग्राम करायचा आहे, आपण जर त्याचं नियोजन नाही केलं तर मग कसं होते बघ. समजून घे, केक कापायच्या वेळेला जर केक वेळेवर आला नाही, आपण ज्या पाहुण्यांना बोलवलं आहे ते पाहुणे जर योग्य वेळी आले नाहीत, त्यांना जर समजा आमंत्रण देताना तू वेळ बरोबर सांगितला नाही, आमंत्रण देताना वाढदिवसाची जागा सांगितली नाही, वाढदिवस 5 वाजता करायचा आहे आणि 5 वाजता लागणाऱ्या सगळ्या तयारी, जसं फुगे आहेत, केक आहे, नंतर डेकोरेशनचं सामान आहे, हे सगळं रिटर्न गिफ्ट्स, ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करून त्या जर तू अगोदरच तयार नाही ठेवल्या तर ऐन वेळेला काय होणार आहे? धांदल होणार आहे. आणि वाढदिवसाचा जो सोहळा आहे तो यशस्वी होणार आहे का? नाही. म्हणजे कुठलीही काम करायचे असेल तर त्याचं नियोजन करणं गरजेचं असते. आपल्याला 5 वाजता जर वाढदिवस करायचा आहे तर 5च्या अगोदर 4-4:30 वाजताच केक आपल्याकडे आणून ठेवला पाहिजे. डेकोरेशन दुपारी 11-12 वाजताच करून मोकळं झालं पाहिजे. रिटर्न गिफ्ट्स आदल्या दिवशीच आणून ठेवल्या पाहिजेत. 5 वाजता त्यांना आपल्याला जे स्नॅक्स द्यायचं आहे त्याची तयारीसुद्धा आदल्या दिवशीच केली पाहिजे. स्वीट काय बनवायचं आहे ते आदल्या दिवशीच ऑर्डर करून सेम डे 3-4 वाजता आणून घेतलं पाहिजे. हे सगळं जे आपण करतो हे काय आहे राधे? नियोजन. ह्या नियोजनामुळे जो वाढदिवस होणार आहे तो यशस्वी होणार आहे. योग्य वेळेला प्रत्येक लागणारी गोष्ट तिथे उपलब्ध असणार आहे. हे कधी होतं? जर योग्य व्यवस्थापन केलं तर. आणि ह्या व्यवस्थापनालाच काय म्हणतात? मॅनेजमेंट. आणि असे सोहळे, या सोहळ्यांचं व्यवस्थापन करणाऱ्या आता वेगवेगळ्या कंपन्यासुद्धा बनलेल्या आहेत. त्यांना म्हणतात इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीज. काय म्हणतात? इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीज. ते लग्नाचं इव्हेंट, एखाद्या कॉर्पोरेट प्रोग्राम्सचं इव्हेंट, असे सगळे इव्हेंट्स ते ऑर्गनाईज करतात. आपल्या गार्गीचे एक मामा आहेत, ते मामा पण काय करतात? इव्हेंट मॅनेज करतात. त्यांचं प्रोफेशन आहे ते इव्हेंट मॅनेजमेंट. तर मग शिवाजी महाराजांनी एवढ्या मोठ्या स्वराज्याची स्थापना केली तर मग त्याचं व्यवस्थापन नक्कीच असेलच ना. म्हणून तर हा स्वराज टिकून राहिला, कुठल्याही शत्रूला ते हरवता आलं नाही. तर ह्याच्यामागे काहीतरी नियोजन असेल, मॅनेजमेंट व्यवस्थापन असते नक्कीच. तर मग ते आपण बघूया, मॅनेजमेंट ऑफ फोर्ट्स अँड द नेव्ही. शिवाजी महाराजांनी बनवलेल्या गड किल्ल्यांचं व्यवस्थापन आणि त्यांच्या नौदलाचं व्यवस्थापन. आता 2 शब्द आले गड किल्ल्यांचं. फोर्ट्स म्हणजे गड किल्ले, आणि नेव्ही म्हणजे शिवाजी महाराजांचं नौदल. नौदल म्हणजे काय? सैन्य 3 प्रकारचं असते राधे: भूदल, नौदल, वायुदल. भूदल म्हणजे आर्मी, नौदल म्हणजे नेव्ही, वायुदल म्हणजे एअरफोर्स. जे सैन्य हवेतून अटॅक करतात विमानातून त्याला म्हणायचं एअरफोर्स. जमिनीवर टाटा गोळ्या मारतात, दॅट इज आर्मी. समुद्रामधून युद्धनौका, वारचे जहाज, ते समुद्रातून जाऊन जे अटॅक करणाऱ्या जे जहाज असतात त्यांना म्हणायचं नेव्ही. आपली नेव्ही पण खूप स्ट्रॉंग आहे. तर शिवाजी महाराजांना नेव्हीचे जनक म्हणायचे, कारण शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा नेव्हीची स्थापना केली होती. त्या म्हणून त्यांना काय म्हणायचे? फादर ऑफ द नेव्ही. त्यांना नेव्हीचे जनक म्हणायचे. याच्यावर प्रश्न पण आलेला आहे. भारतीय नौदलाचे जनक शिवाजी महाराजांना म्हटलं जातं, फादर ऑफ द इंडियन नेव्ही. तर मग चल बघूया मॅनेजमेंट म्हणजे काय. कळलं राहते? आता मी हेच तुला इंग्रजीमध्ये सांगतो. मॅनेजमेंट स्किल म्हणजे कौशल्य. मॅनेजमेंट स्किल मीन्स वर्किंग इन ए डिसिप्लिन्ड मॅनर ऑन ए टास्क वन हॅज अंडरटेकन टू अचीव ए डेफिनाइट गोल. आपण हातामध्ये बड्डेचं एक्झाम्पल घेऊया. वेगवेगळे टास्क हातात घेतले होते. पहिल्यांदा केक आणायचा एक टास्क होता, फुगे लावायचा एक टास्क होता, आणि प्रत्येकजण वेगवेगळी टास्क. आई एक फुगे लावायची, मी केक आणणार. प्रत्येकाला एक टास्क दिलं होतं आणि प्रत्येकाचा एक कॉमन गोल होता. काय होता ते गोल? ध्येय काय होता? ध्येय होता यशस्वी वाढदिवस करणे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं
शिवाजी महाराजांपुढे गोल होता स्वराज्याची स्थापना, वेगवेगळे गड किल्ले काबीज करणे आणि त्या स्वराज्याचं व्यवस्थापन करणे. त्याच्या संरक्षणासाठी त्यांनी जी नेव्ही उभारली होती त्याचं व्यवस्थापन त्यांना कशी केलं होतं या चॅप्टरच्या माध्यमातून आपण ते बघणार आहोत. तर या चॅप्टरमध्ये शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कशा कशात दिसते या व्यवस्थापनाचे 5 उदाहरणं दिलेली आहेत. नंबर 1, त्यांनी जे किल्ले बनवले होते त्यामधलं व्यवस्थापन. त्यांचे जे तोफ आणि दारुगोळा होता, गन्स अँड ॲम्युनिटीज. ॲम्युनिशन म्हणजे काय? AMMUNITION. ॲम्युनिशन म्हणजे दारुगोळा. शस्त्रास्त्र आहेत पण त्याच्यात जर दारुगोळाच नसेल तर त्याचा काय उपयोग? तोफ तर आहे पण तोफ गोळाच नसेल तर त्या तोफचा काय उपयोग आहे का? काहीच नाही. नंतर तिसरी, नेव्हीमधलं व्यवस्थापन. चौथं, शिवाजी महाराजांची इंटेलिजन्स डिपार्टमेंट होती. जशी आपली आता रॉ आहे की नाही तशी शिवाजी महाराजांची रिसर्च ॲनालिसिस विंग, म्हणजे आपले जासूस त्या देशामध्ये जाऊन तिथली माहिती इकडं पाठवतात. रॉ त्याला म्हणायचं रिसर्च ॲनालिसिस विंग, रॉ. ठीक आहे राहते. तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी आपल्या अनेक शत्रूंवर विजय प्राप्त केला आणि हे स्वराज्याची स्थापना केली. अनेक शत्रूंवर विजय प्राप्त केला हे सांगण्यासाठी इंग्लिशमध्ये इथे एक शब्द आला आहे, कॉन्कर. जसं किल्ला काबीज केला म्हणतो त्याचाच एक अर्थ अजून एक आहे, ही कॉन्कर्ड पन्हाळा, म्हणजे पन्हाळ्यावर त्यांनी विजय प्राप्त केला हा एक त्याचा अर्थ होतो. आणि ही कॉन्कर्ड सो मेनी एनिमीज, म्हणजे त्यांनी खूप साऱ्या एनिमीजला आपल्या वशमध्ये केलं होतं, त्यांना आपल्या काबूमध्ये केलं होतं, त्यांना गपचूप बसवून टाकलं होतं, त्यांना हरवलं होतं. शिवाजी महाराज कॉन्कर्ड मेनी एनिमीज टू इस्टॅब्लिश हिज स्वराज, बी इट वॉर ऑर गव्हर्नन्स, म्हणजे युद्ध असो वा राज्यकारभार. गव्हर्नन्स म्हणजे काय? जे शिवाजी महाराजांचं राज्य चालवण्याचं कौशल्य होतं, जसं त्यांचं अष्टप्रधान मंडळ होतं, हे सगळं काय त्यांच्या गव्हर्नन्सचा भाग होता, त्यांच्या राज्यकारभाराचा भाग होता. तर गव्हर्नन्ससाठी अजून मराठी शब्द काय काय आहेत? हुकूमत हिंदीमध्ये म्हणतात, राज्यकारभार राज्य चालवणे. किस राजा की वहाँ पे हुकूमत थी असं म्हणतात की नाही? तर हुकूमत म्हणजे काय? गव्हर्नन्स. तिथं आपण म्हणतो की आज आपण काय म्हणतो? गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट म्हणता की नाही? गव्हर्नमेंट स्कूल कोणाचं आहे? गव्हर्नमेंटचं. म्हणजे तिथं सगळं गव्हर्नन्स कोणाचं आहे? गव्हर्नमेंटचं आहे. तिथं सगळं चालतं कोणाचं? गव्हर्नमेंटचं. तुमच्या शाळेत कोणाचं चालतं? भारती मॅडम. हां, ती सवर्ण गव्हर्नमेंटचं नाही ना ते, म्हणून. मग हां, मग आता पुढे बघू आपण. मॅनेजमेंट म्हणजे काय कळलं? मॅनेजमेंट. तर बघूया आता शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन आपल्याला कशामध्ये बघायचं. सगळ्यात पहिल्यांदा बिल्डिंग फोर्ट्स. तर किल्ले बांधताना शिवाजी महाराज प्रोटेक्टेड हिज स्वराज विथ द हेल्प ऑफ फोर्ट. शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचे संरक्षण कशाच्या माध्यमातून केले? किल्ल्यांच्या माध्यमातून. त्यांनी जेव्हा अगदी लहान होते, स्वराज्य स्थापनेच्या पूर्वी सह्याद्रीच्या रांगामध्ये ते जेव्हा फिरायचे तेव्हा ते गड किल्ल्यांना बघायचे आणि ते त्यांना उमगलं होतं की किल्ले जर असतील तर त्या किल्ल्यामुळं राज्याचं हे जे रक्षण होत असते. कारण सगळं जे साम्राज्यातलं धनसंपदा जी आहे ती कुठे असते? किल्ल्यावर असते. आणि शिवाजी महाराज प्रोटेक्टेड हिज स्वराज विथ द हेल्प ऑफ फोर्ट्स. इन द बुक आज्ञापत्र म्हणजेच रॉयल एडिक्ट, द इम्पॉर्टन्स ऑफ फोर्ट्स हॅज बीन ॲप्टली समड अप ॲज फॉलोज. द इसेन्स ऑफ द होल किंगडम इज फोर्ट्स. आता मी 4 ओळी वाचलो आहे, ह्याच्यातल्या खूप थोड्या ओळी तुला हृदयात उतरल्या असतील. आता मी डिटेलमध्ये सांगतो. शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचं संरक्षण कशाच्या माध्यमातून केलं? किल्ल्याच्या माध्यमातून. म्हणजे किल्ल्यांचं हे खूप महत्त्व होतं. तर मग हे किल्ल्यांचं महत्त्व राजाराम महाराजांनी, शिवाजी महाराजांना ते कळलं होतं पण त्यांनी पुस्तक रूपामध्ये लिहिलं नव्हतं. तर ते पुस्तक रूपात लिहिण्यासाठी कोणी सांगितलं? छत्रपती राजाराम महाराज. हे कोण होते? संभाजी महाराजांनंतर जे राजा झाले होते ते होते राजाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे सावत्र भाऊ, स्टेप ब्रदर. तर छत्रपती राजाराम महाराजांनी एका लेखकाला सांगितलं की तुम्ही एक पुस्तक लिहा. त्या पुस्तकाचं नाव काय होतं? आज्ञापत्र. आज्ञापत्र. ते लिहिणारे कोण होते? रामचंद्र पंत अमात्य. ते पुस्तक लिहिणारे कोण होते? रामचंद्र पंत अमात्य. आणि त्या पुस्तकात कशाचं महत्त्व लिहिलं होतं? किल्ल्यांचं. पुस्तकाचं नाव काय होतं? अमात्य.
गड किल्ल्यांचे महत्त्व आज्ञापत्र नावाच्या पुस्तकामध्ये अतिशय समर्पकपणे मांडलेलं आहे. आज्ञापत्र हे नावाचं पुस्तक कोणी लिहायला सांगितलं होतं? छत्रपती राजाराम महाराजांनी सांगितलं होतं. कुणाला? रामचंद्रपंत अमात्य यांना सांगितलं होतं. त्या पुस्तकाचं नाव आहे आज्ञापत्र आणि त्याच्यात महत्त्व लिहिलं आहे किल्ल्यांचं. अतिशय एका ओळीमध्ये ॲप्टली, इथे एक खूप सुंदर शब्द आला आहे, ॲप्टली, APTLY, ॲप्टली म्हणजे योग्यरित्या. द इम्पॉर्टन्स ऑफ फोर्ट्स हॅज बीन ॲप्टली समड अप ॲज फॉलोज. पुढे काय म्हणलं आहे? द एसेन्स ऑफ होल किंगडम, पूर्ण राज्याचं सार काय आहे? तर फोर्ट्स, किल्ले. म्हणजे इसेन्स म्हणजे काय? तुला एक थोडक्यात सांगतो राधे. इसेन्स हा शब्द कसा समजायचा? दुधाला जेव्हा आपण मंथन चिंतन करतो, दुधाचं बनतं दही, दह्याचं मंथन झाल्यावर लोणी, लोण्याचं बनतं ताक, तर लोण्याचं बनतं लास्टला तूप. तर तूप हे काय? दॅट इज द इसेन्स ऑफ मिल्क. त्याच्यातून निघालेलं इसेन्स आहे. इसेन्स म्हणजे सार, निचोड. म्हणजे एवढ्या आपल्याला जर एखादी खूप मोठी गोष्ट दिसत असेल पण त्याच्यातलं निचोड, सार काय राहते सांग. आपण जेवताना खूप सारे पदार्थ खातो पण त्याच्यातून जे सार आहे ते आपली बॉडी ॲब्सॉर्ब करते. ते काय असते? सार. प्रोटीन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, हे सगळं काय? त्याच्यातलं सार, त्याच्यातलं सार. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, म्हणजे अनंत गोष्टी ऐकून त्याच्यातलं सार जे आहे ते खूप छोटं असतं. एवढे मोठे बदाम रगडल्यानंतर एवढंसं तेल निघतं त्याच्यात. बदामचं तेल काय? मग ते इसेन्स. ठीक आहे. तर मग त्यांनी पूर्ण राज्याचं इसेन्स काय सांगितलं आहे? स्वराज्य. पूर्ण स्वराज्याचं, या किंगडमचं सार काय? तर किल्ले आहेत. म्हणजे जर किल्ले नाही म्हणजे ते स्वराज्य पण उभं राहू शकत नाही, असं या पुस्तकाचं म्हणणं आहे. की म्हणजे अतिशय महत्त्वाचा अंग हा कोण आहे? किल्ला. एखादं राज्य किल्ल्याशिवाय इमॅजिन करू शकत नाही. म्हणून किल्ला कसा असला पाहिजे? एकदम अभेद्य, त्याच्यावर कोणताही शत्रू लवकर येऊन कब्जा करू शकलं नाही पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी 3 प्रकारचे किल्ले बांधलेत: जंगलातले, डोंगरावरचे, पाण्यातले. जंगलातल्या किल्ल्यांना म्हणायचं वनदुर्ग, फॉरेस्ट फोर्ट्स. रायगड कसा आहे? उंच उंच टेकड्यांवर, जसं कोंढाणा होता. म्हणून तर पाठीमागून त्या घोरपडीला असं भिंतीवर चढून त्यांना मागच्या भिंतीनं चढावं लागलं होतं वर. ते होता हिल फोर्ट्स, टेकडीवरचे. गिरिदुर्ग, फोर्ट्स म्हणजे दुर्ग, गिरिदुर्ग म्हणजे हिल फोर्ट्स. आणि सिंधुदुर्ग हे कोणता किल्ला आहे? समुद्रातला. शिवाजी महाराजांनी त्यांची नेव्ही पण खूप स्ट्रॉंग केली होती. म्हणून तर शिवाजी महाराजांना भारतीय नौसेनेचे फादर म्हणतात, फादर ऑफ इंडियन नेव्ही. Shivaji Maharaj built all 3 types of forts: a forest fort, hill fort and sea fort. A sea fort is also known as जंजिरा. समुद्रातील किल्ल्याला अजून एक नाव आहे, त्याला काय म्हणायचं? जंजिरा. आता इथं एक शिवाजी महाराजांनी बालपणापासूनच सह्याद्री रांगेमधल्या गड किल्ल्यांचं निरीक्षण केलं होतं. त्याच्यासाठी एक सुंदर शब्द आला आहे. शिवाजी महाराजांनी त्याचं गड किल्ल्यांचं निरीक्षण जे केलं होतं त्याच्यासाठी एक सुंदर शब्द आला आहे. तो शब्द कोणता? गेज म्हणजे एकाग्रतेने लक्ष देऊन पाहणे. 11वा शब्द आहे बघ. आणि ते किती वेळेला? असंख्य वेळेला. असंख्य जेव्हा वापरायचा आहे त्याच्या असंख्यसाठी शब्द कोणता आहे? काउंटलेस म्हणजे काय? असंख्य वेळेला त्यांनी एकाग्रतेनं या किल्ल्यांना पाहिलं होतं, लक्ष दिलं होतं. आणि त्याच्यातून त्यांना काय कळलं होतं? की किल्ले जर असतील भक्कम तर स्वराज्यावर कोणताही शत्रू चालून येऊ शकणार नाही आणि सहजपणे आपल्या राज्यावर तो विजय प्राप्त करू शकणार नाही. शिवाजी महाराजांनी किल्ले बांधण्यासाठी खूप तरबेज असे इंजिनियर्स नेमले होते. त्यापैकी पहिले आहेत हिरोजी इंदुलकर आणि आरजोजी यादव.
यांनी खूप सारे किल्ले बांधून दिले त्यांना. आणि रायगड कुणी बांधून दिला होता? रायगडाला बांधून देणारे इंजिनियर होते हिरोजी इंदुलकर. टोटल शिवाजी महाराजांवर किती किल्ले होते? जवळपास 300 किल्ले होते. तर मग बघूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये शिवाजी महाराज या किल्ल्यांचं नियोजन कसं करायचे, व्यवस्थापन कसं करायचे.